नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेल्या जिल्हा परिषद भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा होता, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 हा पुढीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अप्पासाहेब धर्माधिकार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, 11 मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, सरदार वल्लभभाई पटेल यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जायचे? तर ऑप्शन क्रमांक 2, लोहपुरुष या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जायचे। प्रश्न क्रमांक चौथा, एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 5वा, केंद्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ओडिशा या राज्यामध्ये केंद्रीय भात संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 6वा, ॲमेझॉनचे नवीन केंद्र पुढीलपैकी कोठे सुरू झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबई या ठिकाणी ॲमेझॉनचे नवीन केंद्र सुरू झाले आहे। पुढचा पहा, ऊर्जा संवर्धन दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, 14 डिसेंबर या दिवशी ऊर्जा संवर्धन दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 8वा, भारतातील पहिले कृषी विद्यापीठ पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, जे.बी. पंत विद्यापीठ हे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 9, इगतपुरी हा तालुका खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 4, नाशिक या जिल्ह्यामध्ये इगतपुरी हा तालुका येतो। प्रश्न क्रमांक 10वा, भारतामध्ये पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1948 या वर्षी भारतामध्ये पहिले औद्योगिक धोरण स्थापन झाले। प्रश्न क्रमांक 11, द्राक्षाची राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, नाशिक या शहराला द्राक्षाची राजधानी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12, पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले? तर ऑप्शन क्रमांक 4, सन 1982 मध्ये पहिले पर्यटन धोरण जाहीर झाले। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक 14, 36व्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणते राज्य पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते? तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र हे राज्य 36व्या राष्ट्रीय खेळामध्ये पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते। प्रश्न क्रमांक 15, गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 2, मवाळ या तत्त्वाचा पुरस्कार हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला। प्रश्न क्रमांक 16, वर्ल्ड कपमध्ये
सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मोहम्मद शमी हा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 17 रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा खालीलपैकी वाटा किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 18.7% हा रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे. प्रश्न क्रमांक 18 PM विश्वकर्मा योजना ही टिंब रोजी लॉन्च करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 17 सप्टेंबर 2023 रोजी PM विश्वकर्मा ही योजना लॉन्च करण्यात आली. प्रश्न क्रमांक 19 अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आसक्ती असा आहे. प्रश्न क्रमांक 20 परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 परवानगीशिवाय आत येऊ नये हा वाक्यप्रचार अज्ञार्थी आहे. प्रश्न क्रमांक 21 मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. प्रश्न क्रमांक 22 वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर पहा डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नेत्र सुख घेऊन समाधान होणे असा वरील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 23 म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर पहा कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 शूद्र माणसे शिल्लक बाबीस भाळतात हे वरील म्हणीचा योग्य अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 24 वृषभ या शब्दाचा पुढीलपैकी अर्थ कोणता होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 वृषभ या शब्दाचा अर्थ बैल असा आहे. प्रश्न क्रमांक 25 अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सन्मान असा आहे.